साहिलने ग्रामीण भागातून येऊन प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या प्रतिभेने खास ओळख निर्माण केली आहे। वर्धा यूथ फेस्टने साहिलला व्यासपीठ उपलब्ध करून दिले, ज्यामुळे त्यांच्यातील कला जगासमोर आली आणि साहिलच्या वक्तृत्वाने आणि निवेदनामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही प्रभावित झाले आहेत। पुढील आठवड्यात साहिल आता दुबईतील प्रसिद्ध अटलांटिस द पाम हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात आपली कला सादर करणार आहे। साहिलचे हे यश अनेक तरुणांना प्रेरणा देणारे आहे। 5 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे। साहिलचे प्राथमिक शिक्षण वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील दरणे टाकळी या लहान खेड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले। त्याचे कुटुंब शेतीवर अवलंबून होते, त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची होती। घरातील आध्यात्मिक वातावरण आणि राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेचे नियमित वाचन यामुळे साहिलला जीवनाची प्रेरणा मिळाली। शिक्षण पूर्ण केल्यानंतर साहिलने विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि आपल्या वक्तृत्वाने लोकांची मने जिंकली। साहिलने विविध धार्मिक, राजकीय, कॉर्पोरेट आणि शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये निवेदन केले आहे। त्यांच्या वक्तृत्वाने प्रभावित होऊन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे निवेदन करण्याची संधी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साहिलच्या वक्तृत्वाची प्रशंसा केली। साहिलने युनिसेफच्या राज्य युवा संसदेत वर्धेचे प्रतिनिधित्व केले आहे आणि रेडिओ जॉकी म्हणून काम केले आहे व तो एक मोटिवेशनल स्पीकर आहे। साहिल नंदकिशोर दरणे पुढील आठवड्यात तो दुबई येथील जगप्रसिद्ध अटलांटिस द पाम या हॉटेलात आयोजित कार्यक्रमात आपले फरडे बोल व्यक्त करणार आहे। साहिलच्या यशात त्यांचे गुरु वासुदेव दाभेकर यांचे मोठे योगदान आहे। त्यांच्या कुटुंबाने त्याला नेहमीच पाठिंबा दिला आहे। राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेचे वाचन यामुळे साहिलला जीवनाची प्रेरणा मिळाली असून साहिल नंदकिशोर दरणे यांचे जीवन हे प्रतिकूल परिस्थितीतूनही आपल्या प्रतिभेचे यश मिळवता येते याचे उत्तम उदाहरण आहे।